न कामिता कामिक न निपजे जे. त्याप्रमाणे नित्य आणि नैमित्तिक जे आहे ते कर्म होय स्वाभाविक. नित्य नैमित्तिक कर्म आपल्याकडून स्वाभाविकपणे घडतं. जो वर्ण असेल, आश्रम असेल, ब्रह्मचारी असेल, त्याचं कर्म स्वाभाविक घडणार आहे. ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे. त्याने अध्ययन करायचं आहे. स्वाभाविक नित्य कर्म त्याचं प्राप्त झालेलं आहे. किंवा नैमित्तिक काही आली तर तेही तो करतो. ग्रस्ताश्रमी असेल त्याच्याकरता नित्य नैमित्तिक कर्म जी शास्त्राने सांगितले स्वाभाविक आलेले आहेत. आश्रमी विचार षटकर्मी म्हटले. यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान आणि प्रतिग्रह. तेही सगळ्या वर्णाला नाही. ब्राह्मणाला षटकर्म आहेत. दान आणि प्रतिग्रह बाकीच्या वर्णाला सांगत असताना सांगितलं त्याने यजन करायचं, याजन नाही. अध्ययन करायचं, अध्यापन नाही. त्याने दान द्यायचं, प्रतिग्रह नाही घ्यायचं. तीनच कर्म सांगितली. म्हणून ही सगळी कर्म जी आहेत स्वाभाविक वाट्याला आलेले आहेत. आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. सहज आपल्या वाट्याला ही कर्म आलेली असतात. नित्य आणि नैमित्तिक. तैसे नित्य नैमित्तिक कर्म होय स्वाभाविक. स्वाभाविक शब्दात काय सांगायचं आहे? स्वभावानुसार आलेले आहेत. मागे गीतेमध्ये सुद्धा भगवान परमात्मा म्हणतात, शास्त्र स्वभाव तुझा झुंजवील. तिथे कोणत्या श्लोकावरच्या ओव्या आहेत त्या? निग्रह किम करिष्यती. आपल्या आपल्या प्रकृतीच्या योगाने जीव बांधलेला आहे. तिथं निग्रह काही उपयोग नाही. ज्ञानी सुद्धा आपल्या प्रकृतीनुसार वागतो, स्वभावानुसार वागतो. त्याला वागावं लागतं. निग्रह किम करिष्यति सदृशम चेष्टते स्वस्या प्रकृतेर ज्ञानवान अपि प्रकृती मियांते भूतानि निग्रह किम करिष्यति. सदृशम चेष्टते स्वस्या प्रकृते ज्ञानवान अपि. ज्ञानवान अपि स्वस्या प्रकृते सदृशम चेष्टति. ज्ञानी जरी असला तरी सुद्धा तो प्रकृतीनुसार वागतो. जे काही कर्म त्याच्या वाट्याला, जर भगवान परमात्मा सुद्धा अवतार घेतात तर त्यागुण घडे. कारण भगवंताने अवतार घेतल्यानंतर तर सुद्धा भगवान ब्राह्मणाच्या घरी आले ते ब्रह्मकर्म करतात. भगवान परमात्मा वैश्याच्या घरी आले तर वैश्याचं काम देवाने केलंय. भगवान परमात्मा क्षत्रियाच्या घरी आले, काय प्रभू रामचंद्राच्या ओव्या आहेत ना, केले त्रेती एकच करून धनुष्य करून दुसरे, तो माझी श्रीराम तो मी. जेने साकडेली या धर्माच्या कैवारे, आपण या धनुष्य करून दुसरे. विजय लक्ष्मी एक मोहरे केले त्रेती. देने देवाचा मानो घेवसेला धर्माशी जीर्णोद्धार केला. सूर्यवंशी उदयला सूर्य जो. तिथे ते कर्म केलं. कपिल म्हणून आले, ज्ञान देण्याचं कार्य केलं. बरोबर, दुसरं केलं नाही. तिथं धनुष्य हातात घेतलं नाही. दत्तात्रयांचा अवतार झाला, तिथं धनुष्य हातात घेतलं नाही, फक्त ज्ञान देण्याचं कार्य केलं. कपिल झालो. म्हणजे देव जरी आले तरी सुद्धा देव सुद्धा ते वर्ण, ते आश्रम, त्याची कर्म जे आहेत ते करतात. हां, कर्मेवरती. मला काही कर्म करायची गरज नाही, परंतु मागच्या लोकांसाठी सुद्धा आदर्श म्हणून मी सगळी कर्म करतो. भगवान परमात्मा त्रिषु लोकेषु किंचन कर्मणे का अंग झाले सहजे परी लेणे उद्यमे कीजे.
तसं स्वाभाविक कर्म जे आहे ते आलेलंच आहे, नित्यनैमित्तिक कर्म आलेलंच आहे. पण लेणे उद्यमे कीजे, अलंकार मात्र प्रयत्नपूर्वक करावे लागतात, तसेच काम्यकर्म मात्र प्रयत्नपूर्वक करावे लागतात. किंवा नदी आपैसी आपा दिजे, विहिरी जेवी. नदी जी आहे आपोआप आहे, काय करावं लागत नाही. नदीचं पाणी आणायचं म्हटलं तर काही करावं लागत नाही तिथं जाऊन, बरं का. नदीत पाणी तयारच आहे. पण विहिरीचं असेल तर ती विहीर खोदावी लागते. हां, नदी आपैसी आपा दिजे विहिरी जेवी. नदी सहज आहे, आपोआप आहे, पण विहीर मात्र प्रयत्नपूर्वक करावी लागते. तर इथे नदी कशाला म्हटले आणि विहीर कशाला म्हटले? नित्यनैमित्तिक म्हणजे नदी आणि विहीर म्हणजे काम्यकर्म. म्हणजे नित्यनैमित्तिक कर्म जे आहे ते नदीसारखी आलेलीच आहे दोघांनी आपल्याकडे. परंतु आपल्याला जर त्या ठिकाणी विशिष्ट काही फल पाहिजे असेल तर मग काम्यकर्माचा अर्थ, जसं विहिरीला खोदायला परिश्रम लागतात, सर्व काही करावं लागतं, तसं आपल्या जीवनामध्ये सकाम कर्माचा आश्रय घेऊन आपल्याला खूप परिश्रमपूर्वक ती कर्म करावी लागतात. तैसे नित्यनैमित्तिक कर्म होय स्वाभाविक, परी न कामिता कामिक न निपजे जे. नित्य आणि नैमित्तिक स्वाभाविक कर्म होतं, पण न कामिता कामिक न निपजे जे. कामिक कर्म जे आहे कामिता न निपजे जे, म्हणजे कामना केल्याशिवाय जे कर्म त्या ठिकाणी उत्पन्नच होत नाही त्याला म्हणायचं कामिक कर्म किंवा काम्य कर्म. कामनेचे दळवाडे, कामनेचे निदळवाडे, जे उभा रावया घडे, अश्वमेधाधिक पुढे याग जेथ. त्याच्याकरता आता उदाहरण सांगितली. आता ज्ञानोबा या ठिकाणी पहिल्यांदा काम्यानाम कर्मनाम न्यासम संन्यासम कवयो विदू या पदाचं व्याख्यान करत असताना काम्यकर्म कोणती आहेत हे सांगण्याकरता एवढी उदाहरणं दिलेली आहेत. नित्यनैमित्तिकपेक्षा वेगळी काम्यकर्म आहेत, जी स्वभावता आलेली आहेत, स्वभावता मनुष्याकडून घडतात, ती कर्म नित्यनैमित्तिकामध्ये येतात. आणि विशिष्ट कामना घेऊन जे कर्म केलं जातं ते मात्र काम्यकर्म आहे. त्याचं उदाहरण देतात कामनेचे नि दळवाडे, जे उभा रावया घडे, अश्वमेधाधिक पुढे याग जेथ. कोणती कोणती अशी काम्यकर्मशास्त्रामध्ये आलेली? त्याच्यात ज्ञानोबाराय सांगतात कामनेचे नि दळवाडे, जे उभा रावया घडे. फळाची उभारणी होण्याकरता इच्छेच्या समुदायाने जे कर्म घडतं, कामनेचे नि दळवाडे, अनेक प्रकारच्या इच्छा मनात ज्यावेळेस असतात. दळवाडे म्हटलं एक कामना नाही, अनेक प्रकारच्या कामना. मला हे करायचं आहे, मला ते सुद्धा करायचं आहे, मला ते करायचं आहे, हे झालं की ते झालं की ते, अशा अनेक कामनेचे नि दळवाडे कर्म, जे उभारावया घडे. आणि ते दळवाडे आतली कामना जी असते ती कामना त्या ठिकाणी ज्या कर्माला जन्म देते, उभं करते, अश्वमेधाधिक पुढे याग जेते. अश्वमेधाधिक याग पुढे म्हणजे स्पष्ट, अष्टवमेधाधिक यागामध्ये ही कामना स्पष्ट होते. अश्वमेध नावाचा एक काय याग आहे. अश्वमेधाधिक म्हटले म्हणजे अनेक याग असे आहेत. कशाला म्हणतात अश्वमेधाधिक याग? शास्त्रामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये एखाद्या राजाला सार्वभौम पद प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याला घोडा सोडावा लागायचा. त्याने आपल्या यज्ञाचा जो घोडा आहे तो सोडून द्यायचा आणि तो यज्ञाचा घोडा वर्षभर सगळ्या पृथ्वीवर फिरला पाहिजे. ज्या ज्या गावात तो जाईल, ज्या ज्या राज्यात जाईल, त्या राज्यामध्ये तो घोडा ते काही त्याचे लोक घेऊन फिरत असतील, आडवायचा नाही कोणी. ज्याने आडवला त्याच्यावर ह्या राजाने युद्ध करायचं आणि त्याला पराजित करायचं. आणि आडवला नाही तर समजायचं आम्ही तुम्हाला शरण आहे, जाऊ द्या पुढं. सगळ्या प्रांतामध्ये तो घोडा फिरून आला, सगळ्या देशामध्ये फिरून आला. वर्षभरात
की या राजाने असं समजायचं आपला घोडा कोणीच अडवला नाही, त्या अर्थी आपल्याला आता काय झालं, सगळ्यांना आपली सार्वभौम सत्ता मान्य आहे, आता माझ्या कोणी विरोधात नाही. आणि मग तो जो घोडा होता त्याचं हवन करून हा यज्ञ केला जायचा. याला काय म्हणतात, अश्वमेधादिक यज्ञ. पण हा अश्वमेध यज्ञ जो आहे तो सकाम कर्मात येतो. सार्वभौम पद प्राप्त करून घेण्याकरता तो यज्ञ केलेला आहे. किंवा सोमयाग नावाचा याग आहे. चंद्राच्या प्राधान्याने एक सोमवल्ली असते, ती त्या ठिकाणी तिची काही पानं म्हणतात, प्रत्येक दिवशी त्या सोमवल्लीची काही पानं वाढतात आणि पुन्हा पौर्णिमेपर्यंत पानं वाढतात आणि पौर्णिमेनंतर कमी कमी होत जातात. त्या सोमवल्लीचा रस पिऊन तो एक यज्ञ केला जातो, त्याला सोमयाग असं म्हटलेलं आहे. काही विशिष्ट कामनेच्या साठी तो याग केलेला असतो. पुत्रकामेष्टी यज्ञ असेल, ज्ञानोबारांनी त्याची वर्णनं पुढं केलेलीच आहेत. वापी कूप आराम, अग्र हारे हन महाग्राम, आणि काही नाना संभ्रम व्रताचे ते. हे अश्वमेधादिक यज्ञ झाले. वेदातले आलेले अनेक यज्ञ सांगितलेले आहेत. आणखीन काय, वापी. वापी म्हणजे विहीर, कूप आड. वापी कूप आराम, आराम म्हणजे बागा. एखादी मोठी विहीर खोदणं, एखादा आड खोदणं, एखादे बाग तयार करणं, उद्यान तयार करणं. कशा करता, लोकांच्या सोयी करता. वापी कूप आराम, अग्रहारे हन महाग्राम, किंवा गावच्या गाव दान देणं, अग्रहार देणं. मी तुम्हाला हे गाव दान दिलं, मी ब्राह्मणाला दिलं, हे सज्जनाला दिलं, हे ऋषींना दिलं. ग्रामच्या ग्राम, महाग्राम म्हणजे मोठी गावच्या गावं त्या ठिकाणी दान देणं. आणि काही नाना संभ्रम व्रतांचे ते, आणि काही वेगवेगळे व्रताचे समारंभ करणं. अनेक प्रकारची व्रत सांगितली, हे इष्टकर्मामध्ये येत आहे. सकाम व्रत जेवढी काय आहेत ही सगळी याच्यामध्ये येतात. विशिष्ट धन प्राप्ती करता एखादं मोठं व्रत केलं जातं. संकष्टी चतुर्थीचं व्रत हे निष्कामही करता येतं आणि सकामही करता येतं. 16 सोमवारचं व्रत, आणखीन अनेक प्रकारची व्रत आहेत. ही सगळी व्रतं सकामही करता येतात, निष्कामही करता. एकादशीचं व्रत हे सकामही करता येतं, निष्कामही करता येतं. असे अनेक प्रकारचे व्रत जे आहेत. आणि काही नाना संभ्रम व्रतांचे ते, ऐशे इष्टापुरत सकळ, जया कामना एक मूळ, जे केले भोगवी फळ बांधोनिया. म्हणजे पहिलं इष्ट सांगितलं आणि नंतर पूर्त सांगितलं. इष्ट कोणतं, अश्वमेधादिक पुढे यागजेत, इष्टकर्म आहेत, इष्टी आहे त्याच्यामध्ये, यज्ञादिक वगैरे. आणि पूर्तकर्म म्हणजे हे वापी कूप आराम, अग्रहारे हन महाग्राम, आणि काही नाना संभ्रम व्रतांचे ते. शास्त्रामध्ये इष्टकर्म सांगितलं, पूर्तकर्म, पण ही सगळी सकाम कर्म आहेत. ही निष्कामही करता येतात. पण जर सकाम हेतूने आपण केलं, ऐशे इष्टापुरत सकळ, जया कामना एक मूळ, ह्या सगळ्या कर्माला मूळ जर काय असेल तर कामना आहे. अश्वमेधादिक यज्ञ केला, मला त्या ठिकाणी सार्वभौम पद प्राप्त व्हावं. पुत्रकामेष्टी यज्ञ केला, मला मुलगा प्राप्त व्हावा. शेन याग केला, माझा शत्रू नष्ट पावावा. कारिरी याग केला, पाऊस पडावा. असे वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. पण कामना एक मूळ, त्याला कामना हे मूळ आहे. कामना नसेल तर हे कर्म होणार नाही. जया कामना एक मूळ, जे केले भोगवी फळ बांधोनिया, जे केल्यानंतर फळ जे आहे बांधून भोगायला लावतं. म्हणजे त्या फलाच्या कामनेमुळे, फलासक्तीमुळे जीव त्या कर्माबरोबर बांधला जातो
आणि मग मला नको म्हटलं तरी ते कर्म त्याचं फळ घेऊन येतं आणि घे म्हणतं. आगा कर्मी जे उरावे ते ती सुखी दुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. त्याच्याकरता उदाहरण दिलं, देहाचे या गावा आलिया जन्ममुक्तीच्या सोहळिया ना म्हणे म्हणो नये धनंजया जया प्रिया. आणखी थोडासा विचार कर्माचा करायचा आहे, उद्याच्या प्रवचनात करू. उद्या प्रवचनाची वेळ उद्याच्या दिवस थोडीशी आपण 5 ते 6 ठेवू. 5 ते 6 फक्त उद्याच्या दिवस. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ठल विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय.